आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी. 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध. 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाईन. एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज. अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध. आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी. संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66. नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय. इचलकरंजी शहरालगतच्या कबनूर गावात सावकारकीचा असा एक हृदय पिळवटून टाकणारा प्रकार समोर आलाय, ज्यानं माणुसकीचाच अंत झाल्याची भावना व्यक्त होतीये. अवघ्या 7,000 रुपयांच्या कर्जासाठी एका कुटुंबाला इतक्या अमानुष छळाला सामोरं जावं लागलं की आज त्या घरातील 2 निष्पाप चिमुकल्यांना गॅस नसल्यामुळं कागद पेटवून घरातच चूल मांडून भात शिजवून आपलं पोट भरावं लागत आहे. गेल्या 8 दिवसांपासून हे विदारक वास्तव सुरू असून हे दृश्य पाहणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर होत आहेत. घरातली परिस्थिती इतकी दयनीय आहे की स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर सुद्धा उपलब्ध नाही. आई वडील न्यायाच्या शोधात दरवाजे ठोठावत फिरतायत, तर घरातील वृद्ध आजोबा गंभीर आजारानं त्रस्त असून वॉकरच्या आधारानं कसाबसा वावर करतायत. अशा परिस्थितीत 2 लहान मुलं स्वतः चूल पेटवतात, कागद जाळून तांदूळ शिजवतात आणि स्वतः जेवण्यासोबतच आपल्या आजोबांनाही घास भरवतात. हे दृश्य पाहून अनेक महिलांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. या निष्पाप मुलांचं नेमकं काय चुकलं, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झालाय. पीडित कुटुंबाच्या आरोपानुसार 1.5 वर्षांपूर्वी घेतलेल्या अवघ्या 7,000 रुपयांच्या बदल्यात त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल करण्यात आले. व्याजाच्या नावाखाली सतत पैशांची मागणी करण्यात आली. रिक्षाचं रोजचं भाडं गोळा करून दिलं गेलं, मजुरी करून दिली गेली, तरीही कर्ज संपलं नाही. इतकंच नाही तर पीडित महिलेला वाम मार्गाला लावून तिच्याकडूनही पैसे उकळण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. कुटुंबातील अल्पवयीन मुलांनाही या सावकारकीच्या विळख्यातून सुटका मिळाली. दोन्ही मुलांना आरंभ हॉटेलमध्ये कामाला लावण्यात आलं. सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत त्यांच्याकडून काम करून घेतलं जात होतं. काम करूनही त्यांना मारहाण सहन करावी लागत होती, असा आरोप कुटुंबियांनी केलाय. मला जर वेळ झाला कामाला जायला तर मला शिव्या द्यायच्या, मारायच्या. आणि जर लेट झाला तर म्हणायच्या तुमचं मम्मी पप्पा कामाला येणार आहेत काय, ते असं शिव्या ते देणार मम्मीला. ते काय काम करत होतास? लोटून काढणार, फरशी पुसणार, टाट देणार. आणि जर चुकून जर गिरायकाला टाट द्यायचं राहिलं तर त्याने मला शिव्या देणार. कुठल्या हॉटेलमध्ये कामाला होतास? आरंभ हॉटेल. कोण तुला कामाला लावत होतं? त्याने. काय नाव त्यांचं? सर्जेराव कुंभार आणि उज्ज्वला दोरवडे. मारत होते तुला? मारत. तुझ्या आईकडनं काम करून घेत होते? आणि शिवाय दिन द्यायची. तुला पगार कधी दिला? पगार नाही. सगळं म्हणजे 7 ते 11. एकदा 1 बनवायचा, याला 1 बनवायचा. जेवण देत होते काय? जेवण थोडस द्यायचे, पोट भरून नाही. दिवसभर आपण घेणार. आज तुझ्या डोळ्यात अश्रू आलंय. तू घरात जेवण स्वतः करलायस कागदाच्या ह्याच्यावर. काय कसं दिवस काढलाय 1.5 वर्ष?
अवघ्या 7,000 रुपयांच्या कर्जासाठी एका आईचं मातृत्व, एका वडिलांचा स्वाभिमान, वृद्धांचं आयुष्य आणि चिमुकल्यांचं बालपण हिरावून घेण्याचा हा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतायत. आज त्या घरात उपासमारी आहे. चुलीऐवजी कागद जळतायत. खेळण्याच्या वयातील मुलं स्वयंपाक करतायत आणि न्याय मिळावा म्हणून आई वडील यंत्रणेकडे हाक मारतायत. प्रश्न एवढाच आहे, व्याजाच्या पैशांपेक्षा माणुसकी इतकी स्वस्त झालीये का? त्या 2 चिमुकल्यांच्या डोळ्यातील भूक, त्यांच्या हातांनी पेटवलेली कागदाची चूल आणि आजोबांना भरवलेला भात पाहूनही जर समाजाचं मन हेलावलं नाही तर आपण माणूस म्हणून नेमकं काय गमावले? या कथित सावकारांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, पीडित कुटुंबाला तातडीनं मदत मिळावी आणि त्या निष्पाप मुलांना पुन्हा सन्मानानं जगण्याची संधी मिळावी, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकातून जोर धरू लागली आहे. कबनूरमधील हे वास्तव केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर सावकारकीच्या अमानुष विळख्यात अडकलेल्या समाजाला हादरवणारा आरसा आहे. आता प्रशासनानं या अश्रूंना न्याय देण्याची गरज आहे. नमस्कार, मी सौ दिव्याताई मगदुम, छत्रपती शासन महाराष्ट्र राज्य अध्यक्षा. गेली आठवडाभर झालं एका पीडितेचा विषय शहापूर पोलीस स्टेशन असेल किंवा शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये असेल तर तो एक विषय सगळीकडे चर्चेचा विषय झालेला आहे. पण त्या पीडितेचं खरं वास्तव रूप आणि तिचं चालू असलेल्या प्रपंचामध्ये जी वाताहत आहे ते मी तुम्हाला प्रत्यक्षरित्या दाखवणार आहे. हे या पीडितेचे वडील आहेत आणि गेली 10 दिवस झालं ती बाई असं भिवून, म्हणजे लांब लांब त्यांच्या भीतीच्या कारणानं ती घराकडे सुद्धा आली नाही. गेली 1.5 वर्ष झालं हा विषय सुरू आहे, पण आमच्यापर्यंत आता 8 ते 10 दिवसच झालं हा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्याच्यानंतर ना आम्ही शहापूर पोलीस स्टेशनला आम्ही कळवलं. त्याच्यामध्ये काय काय जे पुरावे पाहिजे होते ते पुरावे गोळा करण्यासाठी आठवडाभर गेला. पण खरी परिस्थिती मी आता जर तुम्हाला डोळ्यानं बघायचं असेल, लाडकी बहीण सरकार म्हणतंय, पण खरेच लाडक्या बहिणीचं जर हे वास्तव असेल तर मला वाटतंय 1500 रुपये बंद करावं. कारण जे मी आठवडा झालं बघते, ज्या बाईचं घर तुम्ही डोळ्यानं बघा, तुम्ही जे म्हटलेलं आहे की महिला सबलीकरण झाली पाहिजे, तिच्या पायावर उभारली पाहिजे. आम्ही लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देतो, तिच्या संसारासाठी देतो. पण जनतेमध्ये ही जी सावकारकीचा जो विळखा पसरलेला आहे आणि त्या विळख्यामध्ये अशा ज्या गोरगरीब महिला अडकलेल्या आहेत, त्यांचा खरावाली कुणीही मिळालेला नाही. आजपर्यंत फक्त राजकारण्यांनी फक्त मतासाठी या महिलांचा वापर केला. पण खरं वास्तव बघायला गेलं तर फार भीषण वास्तव आहे आणि आमच्यासारखी लोक पुढे आली तर त्यांनाही दाबण्याचा प्रयत्न केला जातो. आज ही मुलं गेली 10 दिवस झालं चुलीवर स्वयंपाक करून खातात. गॅस नाही, घरामध्ये बाजार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईपासून गेली 10 दिवस त्यांनी बाजूला आहेत, फक्त ह्या भीतीपोटी. कारण त्या जी महिला आहे किंवा तो पुरुष असेल, त्यांची दहशत इतकी होती, मी जी ऐकली दहशत, त्या दहशतीनं मला वाटते की पोलीस स्टेशन असेल किंवा भागातील लोक असतील, त्यांनी त्यांची केस वगैरे घ्यायला पण मागं पुढं करत होते. कारण एक महिला पुढे गेली होती आणि त्या महिलेची केस तिथपर्यंत पोहोचली होती. पोलीस स्टेशनच्या दारातच ती महिला त्या बाईला एकदम खालच्या पातळीला ती शिव्या देत होती. ती महिला पण इथं उपस्थित आहे. त्या भीती कारणानं ही महिला पुढे आली नव्हती. पण खरं जर वास्तव बघितला, हे डोक्याच्या बाहेर आहे. कारण हे असा प्रसंग कुणावरती येऊ नये. मला असं वाटतं, आता तर पोलीस स्टेशनला केस दाखल आहे, आरोपी अजून फरार आहेत, पकडतील निश्चित. पण मी सरकारला असेल किंवा प्रशासनाला असेल, मी एवढंच म्हणेन की जास्तीत जास्त या खोलापर्यंत जाऊन याचा अभ्यास करावा आणि खरंच हे वास्तव घडलंय का. आम्ही तर हे डोळ्यानं दाखवलेलं आहे, पण तुम्ही त्या वास्तवपर्यंत पोहोचावं, खोलामध्ये पोहोचावं आणि जे कोणी असतील यांचे पाळेमुळे उकरून काढून त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, एवढीच मी छत्रपती शासनाच्या माध्यमातून विनंती करते. कारण महाराजांच्या काळामध्ये जो कोणी महिलेकडे बघेल, म्हणजे पर स्त्रीकडे बघितलं तर त्याचा चौरंगा केला जायचा. त्याच पद्धतीनं आता कुणी राजकारणी किंवा एखादा सामाजिक कार्यकर्ता किंवा प्रशासन तशापैकी कुणी करेल का, एवढीच आशा या आमच्या तमाम महिलांच्या वतीनं आम्ही वाट बघत आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं की तुम्ही न्याय द्याल, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील,
आपला महाराष्ट्र म्हणजे एक सुजलाम सुफलाम अशा पद्धतीने महाराष्ट्राकडे बघितलं जात आहे, पण खरं हे भीषण वास्तव आहे. या वयात या मुलांनी शिक्षण करायचंय, पण या वयात सुद्धा ती जी महिला आहे, जी आरोपी आहे, त्या महिलेनं या गेली 1.5 वर्ष या मुलांना त्यांच्या हॉटेलमध्ये कामकाजासाठी ठेवलं होतं आणि तिथून येऊन हे असं चुलीवरती स्वयंपाक करून खाणं आणि आई तिथंच राबणं हा प्रकार चालू आहे. खरंच मला जरा सांगा, यामध्ये आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम दिसतो का? किंवा मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि महिला सबलीकरण झालं पाहिजे, या वास्तवमध्ये तुम्हाला कुठेतरी जर दिसलं असेल, मी मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना मी कळकळीची विनंती करतो, साहेब एवढं सगळं तुम्ही आश्वासन देण्यापेक्षा अशा गोरगरीब जनतेकडे तुम्ही लक्ष देऊन आणि जी काही सावकारकी करत असतील किंवा चुकीच्या मार्गाला महिलांना लावत असतील यांच्यावरती कठोरात कठोर एखादा कायदा काढा आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी, एवढीच मी माझ्या वतीनं आणि माझ्या संघटनेच्या वतीनं मी विनंती करते. आणि मी एकच आवाहन करतो की इतकं सगळं मी सांगितलेलं की यांच्यावरती झालेला जो अन्याय आहे, ही मुलं ज्या वयात खेळायचं आहे, ज्या वयात खाय प्यायचं आहे, त्या वयात या मुलांना जे काही कामकाज करावं लागायला लागलेलं आहे, तर नक्कीच मला असं वाटतं की आम्ही इतकं सगळं प्रयत्न करायला लागलोय, शासन जागा होणार का? किंवा महाराष्ट्र जागा होणार का? किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जागे होणार का? आणि ह्या लहान लेकरांना किंवा ही पीडित कुटुंबाला न्याय तुम्ही देशील का? एवढंच मी या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.